नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIचा जो रिझल्ट लागलेला आहे CET फायनल रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे आणि त्याचा जो रिझल्ट आहे तर तो आपण कशा पद्धतीने चेक करायचा आहे ऑनलाईन वेबसाईटला, तर त्याचा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तर तो या ठिकाणी आपण पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलेली आहे आणि सिम्पली आपण खालती स्क्रोल डाऊन केल्यावर आपल्याला ज्या नोटिफिकेशन असतात नोटीस बोर्ड तर तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर सिम्पली आपल्याला पहिला जो ऑप्शन आहे तर तो पाहायला मिळणार आहे सामायिक चाळणी परीक्षा 2025चा निकाल। सिम्पली आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे। यावरती आपण जसे क्लिक करू आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जो CET रिझल्ट आहे तर तो या ठिकाणी आलेला आहे MPSC गट क आणि त्यानंतर जी मेरिट लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्ट आहे तर ती या ठिकाणी लागलेली आहे आणि त्यानंतर MPSCमधूनच स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे तर त्याच्यासाठी जो रिझल्ट आहे CGL वर्ग 3चा तर त्यासाठी पण या ठिकाणी मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे। त्यानंतर MPSCमधून आपण महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेसाठी जी CET दिली असेल तर त्याचासुद्धा या ठिकाणी मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट दोन्ही या ठिकाणी आलेले आहे आणि त्यानंतर MPSCमधूनच आपण IBPSसाठी जो CET एक्झाम होती तर ती आपण दिली असेल तर त्यासाठी पण या ठिकाणी जो कट ऑफ आहे फायनल मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट तर त्या दोन्ही या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर MPSCमधून राज्यसेवेसाठी आपण जो CET दिली असेल तर त्याचासुद्धा या ठिकाणी निकाल लागलेला आहे आणि UPSCमधून आपण जी CET दिली असेल तर त्यासाठीसुद्धा जो मेरिट लिस्ट आहे तर ती या ठिकाणी लागलेली आहे। तर अशा पद्धतीने जो रिझल्ट आहे तर तो आलेला आहे। ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्याची जी लिंक आहे तर ती आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। आपण ज्या एक्झामसाठी ऑनलाईन CET दिलेली आहे तर त्याची जी PDF असणार आहे तर ती तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून चेकआउट करू शकतात की कट ऑफ किती लागलेला आहे किंवा वेटिंग लिस्ट कितीवर आलेली आहे ते। तर आपण या ठिकाणी गट क साठी MPSCमधून ज्यांनी CET दिली असेल तर त्यांची या ठिकाणी डिटेल पाहणार आहे। सिम्पली आपल्याला डिटेल पाहण्यासाठी ह्याच्यावरती ओके करायचं आहे। जसे आपण ओके करणार आपल्याला अशा पद्धतीची जी PDF आहे तर ती आपल्याला दिसणार आहे। तर या ठिकाणी आपण जी डेट आहे तर ती पाहू शकतो 16/12/2025 MPSC गट क सेवेसाठी ज्यांनी 2025-26साठी जी CET दिलेली आहे तर त्यांची मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 20 सप्टेंबरपासून 23 सप्टेंबरपर्यंत ज्या ऑनलाईन CET झालेल्या होत्या तर त्यांचा या ठिकाणी प्रोविजनल निकाल जो आहे तर तो लागलेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जनरल मेरिट लिस्ट आहे तर ती या ठिकाणी आपण जे 99 पासून स्टार्टिंग झालेली आहे पोरांना एवढे जे स्कोर आहे तर तो आलेला आहे। 87 पर्यंत जी मेरिट लिस्ट आहे म्हणजे कट ऑफ आहे। ज्यांनी ग्रुप C साठी ऑनलाईन CET दिली होती तर त्यांच्यासाठी या ठिकाणी फायनल कट ऑफ असणार आहे 87 आणि त्यानंतर वुमेनसाठी म्हणजेच मुलींसाठी मेरिट लिस्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो। मुलींसाठी पण जो कट ऑफ आहे तर तो मुलींसाठी या ठिकाणी जो कट ऑफ आहे तर तो या ठिकाणी लागलेला आहे 54चा। तर जनरल फिमेलसाठी या ठिकाणी 54चा कट ऑफ लागलेला आहे ग्रुप B आणि ग्रुप C साठी। तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जो कट ऑफ आहे तर तो पाहू शकतो। त्यानंतर ऑर्फनसाठी जो कट ऑफ आहे तर तो 41 लागलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी वेटिंग लिस्ट दिलेली आहे आपल्याला ग्रुप C साठी। तर जे कोणी वेटिंगला असणार त्यांनीसुद्धा एकदा जी लिस्ट आहे तर ती चेकआउट करायची, कारण बरेच विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म जे आहे तर ते भरलेले आहे, कारण एकापेक्षा एक किंवा दोन स्कीममधून जे फॉर्म आहे तर ते अप्लाय केलेले होते पोरांनी आणि त्यानंतर कोणतेही आपल्याला एकच जी स्कीम आहे तर ती जॉईन करता येणार आहे आणि बाकीच्या नंतर आपल्याला आउट करणार आहे। तर त्यासाठी जे विद्यार्थी वेटिंगला असणार आहे तर त्यांना त्या ठिकाणी चान्स देण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने जो कट ऑफ आहे तर मुलांचा 87 पर्यंत गेलेला आहे कट ऑफ आणि मुलींचा 54 पर्यंत गेलेला आहे जनरलसाठी।